नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। प्रसिद्ध फिल्म निर्मात्याची बंदुकीचा धाक दाखवून 10 लाख रुपयांची जबरन वसुली करण्यात आली आहे। या प्रकरणात अभिनेत्री निकिता घाटगे आणि इतर काही जणांविरोधात गंभीर आरोप करण्यात आलेत। ही घटना अंधेरीतील घडली असून पीडित निर्मात्याला अंबोली परिसरात बोलावून घेतलं गेलं। तिथे त्याच्यावर बंदुकीचा धाक ठेवून तात्काळ पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडलं गेलं। अंबोली पोलिसांनी या प्रकरणी निकिता घाटगेसह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस तपास सुरू आहे। जागतिक बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे भारतात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। 5 सप्टेंबर रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर तब्बल 501 रुपयांनी वाढून 1,06,446 झालाय आणि ही किंमत आतापर्यंतची सर्वात जास्त आहे। तसेच चांदीचाही दर 374 रुपयांनी वाढून 1,23,581 रुपये प्रति किलोवर पोहोचलाय। यावर्षी सुरुवातीपासूनच सोन्यात सतत वाढ पाहायला मिळाली आहे। 31 डिसेंबर 2024 रोजी सोन्याचा दर 76,162 होता आणि आतापर्यंत त्यात तब्बल 30,284 रुपयांची वाढ झाली आहे। विशेष म्हणजे गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी असली तरी सर्वसामान्यांसाठी सोने आता हाती न लागणारे झाले आहे। प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाची भव्य आणि देखणी स्थापना करण्यात आली आहे। गणेशोत्सवाच्या या पावन पर्वानिमित्त नागपूर समयच्या टीमने त्यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले। तसेच नागपूर टीमच्या प्रतिनिधींनी पेठे यांच्याशी खास संवाद साधला। सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले नेते जेव्हा अशा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतात तेव्हा समाजात एक सकारात्मक संदेश जातो। दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात आयोजित जैन समाजाच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान एक मोठी चोरीची घटना घडली आहे। सोनं आणि हिऱ्यांनी जळवलेला अंदाजे 1 कोटी रुपये किमतीचा कलश चोरीस गेलाय। ही घटना घडली त्यावेळी अनुष्ठान सुरू होते आणि उपस्थित सर्वजण पूजा पाठमध्ये गुंग होते। अशाच क्षणी चोरट्यांनी संधीचा फायदा घेत कलशावर हात साफ केला। या प्रकारानंतर कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली। आयोजकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। सध्या सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तपास करत असून सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली जात आहे। पोलीस यावरून चोरांचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत। तर आजच्या मराठी बातमीपत्रामध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा नागपूर समयसोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। भेटूया लवकरच। नमस्कार।